रूप पाहता लोचनी परवा तो हा माधव मरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुखोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापर कुणाचे विवर जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम हरी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परिणय हातवटे काढे त्याची परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परिणय हातवटे काढे त्याची शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन हेच मुख्य कारण परमार्थे निंदा दोष स्तुते मान अपमान निंदा दोष स्तुते मान अपमान व मना समान लेखाधी परद्रव्य परान्न पर नारीचा विटाळ परद्रव्य परान्न पर नारीचा विटाळ मानावा अढळ परमार्थे शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन हेच मुख्य कारण परमार्थे निर्मळा म्हणे हाची परमार्थ निर्मळा म्हणे हाची परमार्थ
बस जमलं. परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी परमार्थ साधावा बोलतिया काही जागी त्याला टेकून बसता येईल, त्याला टेकून बसता येईल. हो त्याला टेकून बसता येईल म्हटलं. वर वर बर का. विठ्ठल विठ्ठल
विठाला विठोबा रखुमाईला लावा. हार विठोबा रखुमाईला घाला. असं करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठाला 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 परमार्थ साधावा परमार्थ साधावा बोलती या गोष्टी पुरी नये हातवटी काही त्याचे. शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता आपल्या सगळ्यांच्या समोर असणारा अभंग हा संतश्रेष्ठ निर्मळा आई साहेबांचा एक वेगळा मात्र खूप मार्मिक अभंग सेवेसाठी आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कशाच्या निमित्तानं कीर्तन आहे. हे घरातलं कीर्तन आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मंदिरात जरी होत असलं तरी घरातलं आहे. कारण आपला घरातला आणि मंदिरातला व्यवहार निराळा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तन भगवान श्री दत्तात्रयाच्या पवित्र अशा चरण सान्निध्यामध्ये आणि आपल्या परिवर्तनच्या 16व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हे होत आहे. गंगेच्या काठावर असणारी काही लोक असतात आणि त्यांना गंगेचा उगम ठाऊक नसतो. मात्र गंगेचं पाणी त्यांच्या शेतात येतन बरकत होते. त्याच्यामुळं ते फक्त गंगेला गंगा म्हणत नाही, मग गंगेला माता म्हणतात. मी पवित्र गोदावरीच्या तीरावर राहिलेला माणूस आहे. मी सांगू, नदीबद्दल एवढा आदर, इतकी असताय. माझा जन्म गोदावरीच्या किनाऱ्याकडचा आहे. मी सांगू तुम्हाला, बाकीचं सोडून द्या किरकोळ कारकोळ. दादा, नदीच्या दिशेनं तोंड करून बहिर दिशेला सुद्धा जात नाही लोक. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रवाह सुरू होतो आणि वाहत समुद्राला जाऊन मिळतो. मला खरं सांगा, आपण अनेक लोक इथं बसलेलो, आपण पवित्र वेदगंगेच्या किनाऱ्यावर आहोत. आता आपण वेदगंगेचा उगम किती लोकांनी पाहिलाय? सगळ्यांनी पाहिलाय का? बरं, याचा समारोप कुठं होतो हे माहिती आहे का आपल्याला? म्हणजे वेदगंगेतलं पाणी पुढे कोणत्या नदीत जातं? दूधगंगेत. दूधगंगा कृष्णेला जाऊन मिळते आणि कृष्णा समुद्राला जाऊन मिळते. मला खरं सांगा, वेदगंगेतलं इथून निघालेलं पाणी तिथपर्यंत पोहोचायचा सगळा प्रवास कुणी पाहिलाय का? एखादा दुसरा कुणी सोडला तर पाहिला नाही. मात्र आपण सगळीची सगळी मंडळी इथं बसलेलो आहोत. तुमच्या माझ्यावर दूधगंगेचे उपकार आहे की नाही? वेदगंगेचे उपकार आहे की नाही? चिकोत्र्याचे उपकार आहे की नाही? नदी वाहत जाते, आपल्याला उगम माहिती नसतो, त्याचा समारोप माहिती नसतो. मात्र आपल्या शेतात पाणी येतं बरकत होतं. चांगला शेतकरी त्याच्यामुळं नदीचे उपकार मान्य करत असतो. परिवर्तन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, वाहत जाणारी नदी आहे आणि त्याचं थोडं थोडं पाणी आपल्या शेतात आल्यामुळं आपलं जगण्याची शेती हिरवीगार झाली आहे. बाकी काही नाही दुसरं. परिवर्तन म्हणजे काही नाही. बरं, उद्या याचं नाव बदललं, परिवर्तनच्या ऐवजी दुसरं काही ठेवलं, काय फरक पडणार आहे? शीर्षकांना महत्त्व नाही, कागदांना महत्त्व नाही. महत्त्व कशाला असतं? विचाराला महत्त्व असतं. मी सांगू तुम्हाला, परिवर्तन सुरू केलं वंदनीय आदरणीय शिवराज दादांनी. सुरू करत असताना दादा आहे, नंतर एक 12 वर्षापूर्वी मी आलो, काही 8 वर्षापूर्वी, काही 9 वर्षापूर्वी, काही 10 वर्षापूर्वी, काही आपण आत्ता जोडले गेला, असं सगळं होतं. नावं बदलत राहतील. ऐका, कदाचित काय होईल की अशाच पद्धतीने एखादं कुणीतरी दुसरं काम करेल आणि त्याचं काय असेल की शीर्षक वेगळं असेल. पण मी सांगू,
मी त्याही कामाचा भाग असेल. का असेल माहिती आहे? वरवर शीर्षक काही असू द्यावं, त्याला काय फरक पडतो? आपण सगळे मिळून आयुष्यातला एक थोडासा भाग चांगल्या कामासाठी खर्च करायचा, ही आपली भूमिका आहे. बाकी संपलं, द्या सोडून विषय. त्याच्यामुळे आजचं कीर्तन आहे ना, आपले घरातली लोक आहे. कोण लोक आहे माहिती आहे? तीच लोक या कार्यक्रमाला बोलवली आहेत. कोणती? की ज्यांनी आजवर परिवर्तनच्या कामासाठी कमीत कमी 10 दिवस मागच्या 2 वर्षात दिलेत. विठ्ठल विठ्ठल. हा पब्लिक उत्सव नाही. हा किती आहे? हा नेमक्या मोजक्या आपल्या आपल्या लोकांनी एकत्र येऊन करायचा विचार आहे. इतर वेळी कीर्तन करत असताना सगळ्या समाजासाठी करायचं आहे, मात्र आजचं कीर्तन हे आपल्या घरातल्या लोकांसाठी आहे. त्याच्यामुळं मी खूप अंतःकरणपूर्वक आपल्या सगळ्यांना वंदन करतो. 16 वर्ष जे काही काम झालं ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे. वारकरी साधू संतांच्या विचाराची दृष्टी घेऊन अशा पद्धतीनं सार्वजनिक काम करणारी एकमेव संस्था म्हणजे आपण आहोत, याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. मी बोलू एक गोष्ट आपल्याला, आणखी एक गोष्ट सांगतो आणि पुढे जाऊ आपण. गोष्ट सरळ साधी सोपी अशी आहे की भारतामध्ये इंग्रज आले. कोण आले? इंग्रज आले. 1818ला आले. इंग्रज भारतात आले आणि इंग्रज भारतात आल्यानंतर ख्रिश्चन धर्म भारतात आला की नाही? ख्रिश्चन धर्म भारतात आला. बरं, ख्रिश्चन धर्म भारतात आला आणि पसरला की नाही? बरं, 1818ला विचार केला तर वारकरी संप्रदाय मोठा होता की ख्रिश्चन धर्म मोठा होता? वारकरी संप्रदाय मोठा, बरोबर की नाही? संख्या कुणाकडे जास्त होती? वारकऱ्यांकडे जास्त होती. आता गोष्ट अशी आहे, 1818ला ते आले आणि भारतभर ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार केला. भारतभर केला. मी धर्माचा द्वेष करत नाही, मी मुद्दा वेगळा सांगतो, बारीक ऐका. द्वेष काय झालं की केला. कसा केला प्रचार प्रसार? त्यांनी फक्त प्रवचनं दिली नाही, त्यांनी शाळा काढल्या. काय काढल्या? त्यांनी दवाखाने काढले. गरिबाचे दुःख दूर व्हावे यासाठी प्रयत्न केल्या, वेदना दूर व्हाव्या यासाठी प्रयत्न केल्या. आपले लोकांनी शाळा काढल्या नाही, दवाखाने काढले नाही. हे देसाई सरांसारखा एखादा माणूस आश्रमशाळेमध्ये काम करतो, कौतुकानं आपल्या 4 लोकांनी या माणसाला कौतुकाने आदर करायला पाहिजे की नाही? जे लोक समाजासाठी झटतात, शिक्षकांचा आदर करायला पाहिजे की नाही? धर्मसंस्थेने बोला, केला पाहिजे की नाही? जी लोक चांगलं काम करतात, हे बघा, शिस्त नंतर लावायची असते, अगोदर प्रेम करायचं असतं. गडबड काय होते, आपण थेटच शिस्त लावत सुटतो. म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये किती मोठं काम केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आता मिशनऱ्या भारतभर पसरल्या. म्हणून मला असं वाटतं, परिवर्तनचं काम काय? परिवर्तनचं काम हे आहे, कीर्तन करायचंय, एक करायचंय की नाही? करायचंय. नामस्मरण करायचंय की नाही? करायचंय. मात्र त्याला जोडून आपल्याला सेवेचं काम करता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढी साधी भूमिका आहे. निव्वळ प्रवचन आपण देत बसलो, ऐका, तर लोक बदलत नाही. बरं, जर आपल्याला वाटत असेल काही चांगलं व्हावं तर हातामध्ये झाडू घ्यावा लागतो. जर वाटत असेल, खरं तर सांगतो ना, मी विचार करतो सर, सध्या विचार असा करतो, मला प्रश्न चंद्रकांत दादा आत्ता असा पडलेला आहे, कोणत्याच नंबर 2च्या मार्गानं पैसे घ्यायचे पण नाही आणि काम पण मोठं उभं करायचं. तुम्ही कल्पना करा माझ्यासमोर काय अडचण असेल मोठी. महाराष्ट्राचे एक भले मोठे साहेब, ते गेले अनेक वर्ष, अनेक दिवस माझ्या मागे लागलेत. काय मागे लागलेत माहिती आहे? एक लय मोठे साहेब आहे, ते मागे लागलेत माझ्या. काही नाही दादा, तुम्ही एक ना चांगली गाडी देतो तुम्हाला आणि ड्रायव्हर देतो. मी म्हटलं साहेब की कशाला? ते काही नाही, तुमचा प्रवास व्यवस्थित व्हावा म्हणून. मी म्हटलं तुम्ही गाडी ड्रायव्हर द्याल, प्रवास व्यवस्थित होईल. हा प्रवास व्यवस्थित होईल असं तुम्हाला वाटेल, मात्र गाडी ड्रायव्हर दिला तर प्रवास खुंटेल. कशाचा? 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 सेवेचा, बरोबर की नाही? त्याच्यामुळं सांगू तुम्हाला, माझ्या समोरची आपल्या सगळ्यांसमोरची अडचण काय? आपल्याला काम पण मोठं उभं करायचंय आणि काही घ्यायचं पण नाहीये. मग अशा वेळेस माझा भरोसा जो आहे, माझा भरोसा पांडुरंगावर आहे. कशावर भरोसा आहे माझा? माझा भरोसा पांडुरंगावर आहे. आणि दुसरी गोष्ट बोलू, मरक्या माणसांवर विश्वास ठेवायचा नसतो, हा संतांचा शब्द आहे. मात्र तरी सुद्धा माझा विश्वास तुमच्यावर आहे. तुम्ही सगळी मंडळी इथं जी बसलेला आहात, माझा विश्वास सुद्धा कुणावर आहे? तो तुमच्यावर आहे. याचं कारण असं आहे की काहीतरी चांगलं झालं पाहिजे, ही भूमिका घेऊन काम करणारी आपण सगळी कोण आहोत?
आपण मंडळी आहोत, आपल्याला व्यक्तिगत काही नको आहे. व्यक्तिगत काही नको आहे म्हणजे समाधानाशिवाय काही नको आहे. इथं काय पाहिजे? समाधान पाहिजे. येऊन काय करायचं असेल आपल्याला तर काय करायचं आहे? समाधान पाहिजे. आणि आपण जो परिवर्तनाचा परमार्थाचा जो रस्ता निवडलाय तो कशासाठी निवडलाय? तो समाधानासाठी निवडलाय. इतर ठिकाणी आपण गेलो विष्णुपंत महाराज तर इतर ठिकाणची मंडळी आपल्याला खूप परमार्थाच्या गप्पा मारतील, मात्र परमार्थाचं सेवा नावाचं जे वर्म आहे त्याचं कौशल्य इतर लोकांकडे नाही. अभंगाचं पहिलं चरण. परमार्थ साधावा बोलतिया गोष्टी. मंदिरात जे आले तरी सुद्धा विटाळ व्हायचा अशी मानसिकता असणारे आपण सगळे समाज होता मागचा. आणि त्यातली एक बाई निर्मळा आईसाहेब खरा परमार्थ काय हे सांगतात. हा पंडितांचा अभंग नाही, हा अभंग कुणाचा आहे माहितीये? तत्कालीन व्यवस्थेमध्ये महार समजल्या जाणाऱ्या जातीमधली बाई. आपण घरात गावगाड्यात राहणारी लोक आहे, मला खरं सांगा बाईची अक्कल कुठपर्यंत पाहिजे? चुलीपर्यंत पाहिजे असं म्हणतात. ही मानसिकता चुकीची आहे. हे आत्तापर्यंत चाललं, व्यवहार चाललेला असलं मध्ये जर बाई बोलली तर तुला काय कळतं? बाईची अक्कल बोला ना तुम्ही. असं काय करता तुम्ही? बोलला नाही यापूर्वी कधी? बरं जाऊ दे, आणखीन एक सोपं निकू दादा, ते नाही का पायातला जोडा. ही मानसिकता समाजाची. मात्र गोष्ट पहा तुम्ही, हे आत्ता आहे, शिकलोय आपण. मात्र 750 वर्ष अगोदर ही आई खरा परमार्थ काय सांगते. आणि काय सांगते कोण आहे माहिती आहे? या संत श्रेष्ठ चोखोबाराय महाराजांची बहीण आहे ही. विठ्ठल विठ्ठल वारकरी संत परंपरेतलं हे अद्वितीय असं रत्न. त्यांचे नेमके थोडे अभंग उपलब्ध आहे. मात्र हा अभंग जेव्हा मी वाचला माझं अंतकरण भरून आलं. मी विचार केला की या माई माऊलीनं किती सोपा परमार्थ सांगितला. परमार्थ सांगण्यासाठी वेदांना किती बोलावं लागलं, पुराणांना किती बोलावं लागलं. संतांची ताकद अशी आहे की संत मोजक्यामध्ये सांगतात मात्र नेमकं सांगतात. निर्मळा आईसाहेब अशा आहेत. काय सांगितलं त्यांनी? अभंग लय गोड आहे बरं का. अभंग असा आहे, परमार्थ साधावा. कुणी आलं चांगलं आयुष्यात, कुणी येऊ द्या, आलं की काय म्हणतो? परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. कोणत्याही जाती पाती धर्म पंथ कोणताही महाराज येऊ द्या, काय सांगतो?
हेच सांगतो. मात्र प्रश्न असा आहे की परमार्थ साधावा असं म्हणतात, मात्र परमार्थाचं कौशल्य पूर्णपणे त्यांना ठाऊक असतं का, याचं उत्तर नाही असं आहे. परमार्थ साधावा बोलती या गोष्टी पुरी नये, पुरी म्हणजे पूर्ण, पुरी नये हातवटी, हातवटी म्हणजे कौशल्य. त्यांना काय आहे, परमार्थाचं वर्म, परमार्थाचं कौशल्य पंडितांना माहिती आहे का, वैदिकांना माहिती आहे का, योग्यांना माहिती आहे का? माहिती जर असेल तर ते फक्त आणि फक्त संतांना माहिती आहे. खरी भक्ती काय आहे, खरा परमार्थ काय आहे, याचं वर्म ठाऊक जर कोणाला असेल तर ते संतांना ठाऊक आहे. निर्मळा आईसाहेब सांगतात की तोच परमार्थ आहे. कोणता परमार्थ आहे? आणि या परमार्थामध्ये त्यांनी दोन महत्वाच्या गोष्टी करायला सांगितल्या. अभंगाचं दुसरं चरण. शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, भक्ती भाव शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, भक्ती भाव नामाचे चिंतन. मुख्य कारण परमार्थ, 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 मुख्य कारण परमार्थ. शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती भाव नामाचे वाह 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 वाह, क्या बात. परमार्थ साधावा बोलती या गोष्टी पुरी नये हातवटी काही त्याची. मग काय की फक्त निषेधच करायचा का? याला हे येत नाही, त्याला ते येत नाही, त्याला ते येत नाही, त्याला ते येत नाही, त्याला ते येत नाही असं म्हणून रेषा मारत नाही बसायच्या. मग काही एक चांगलं पण सांगायची भूमिका असली पाहिजे. इतरांना कळत नाही असं म्हटलं जेव्हा जातं ना, त्याच्यानंतर काय कळतं आपल्याला हे पण सांगावं लागतं. हा सगळा अभंग जर पाहिला तर याच्यामध्ये अर्धीच ओळ निषेधाची, उरलेले 4.5 चरण जी आहे ना ती सकारात्मक आहे. बोलताना सुद्धा असंच असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? निषेधाचं थोडं असलं पाहिजे, सकारात्मक अधिक असलं पाहिजे. याला काही कळत नाही सर, नाही कळत असं जर म्हटलं ना तर मग काय कळणं नावाची गोष्ट आहे ही सविस्तर पद्धतीनं सांगता आली पाहिजे. बऱ्याचदा गडबड अशी होते की आपण बोलताना हा क्रम चुकवतो. निर्मळा आई साहेब म्हणाल्या की काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? 3 गोष्टी केल्या पाहिजे. काय गोष्टी? एक, पहिली गोष्ट म्हणजे शुद्ध भक्तिभाव. मला वाटतं फार बोलायची गरज नाही याच्यासाठी. शुद्ध भक्तिभाव. दुसरं नामाचे चिंतन. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती शेवटच्या चरणात सांगितली. निर्मळा म्हणे हाची परमार्थ संतांचा सांगात दिननिशी. ऐका, चांगलं वागायचं की नाही तुम्ही, आम्ही आपण सगळे मंडळी इथं आहोत, बाकीचं सोडून द्या. या कीर्तना, या मंदिराबाहेरची लोक कोण जे असतील ते सोडून द्या. आपण इथं बसलेली जी 40-50 लोक आहोत, आपल्याला परमार्थ करायचं आहे की नाही? परमार्थ करायचं आहे म्हणून तर आपण मंदिरात आलो की नाही? बरं, हे सगळं करत असताना इतर कोणतेही कर्मकांड नाही करायचे आपल्याला. करायचे का? नाही करायचे. पण मग तरीही परमार्थ करायचा आहे की नाही? तरीही परमार्थ करायचा असेल
तर 3 गोष्टी केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे? एक, शुद्ध भक्तिभाव. पहिल्यांदा भाव चांगला पाहिजे, नाहीतर मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची रचना आहे. ते म्हणाले, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशानं पावायचा नाही रे, देव हॉटेलचा चहा पाणी नाही रे. काय बरोबर, हॉटेलचा चहा पाणी आहे का? काय देव जर कशाने पावत असेल तर शुद्ध भक्तिभाव. शुद्ध भक्तिभावानं पावतो. किती शुद्ध भक्तिभावानं पावतो? इतका शुद्ध भक्तिभावानं पावतो, एकाच्या घरासमोर नवी फॉर्च्युनर होती. बरं, भला मोठा वाडा होता, पुढचा युवराज पण तो असण्याची शक्यता होती, आणि घराचं नाव होतं दुर्योधन निवास. आणि दुसरी एका वैष्णवाची झोपडी होती, संध्याकाळची खायची सुद्धा अडचण होती, फक्त घराचं नाव होतं विदुर निवास. जगाचा मालक परब्रह्म परमात्मा कृष्ण परमात्मा आला, आणि आश्चर्य असं आहे की त्याची पावलं वळाली ती त्या बंगल्याकडं वळाली का झोपडीकडं? कुठं वळाली? झोपडीकडं वळाली. त्याची पावलं बंगल्याकडेही वळत नाही, ऐका, आणि त्याची पावलं झोपडीकडे वळत नाही. त्याची पावलं कुठं वळतात माहितीये? जिकडं शुद्ध भाव आहे ना तिकडं वळतात. सांगू पुढचं बोलू वाक्य? एखादा कुणीतरी वरच्या जातीतला पंडित आहे आणि एक भिलाची बाई आहे. पंडिताच्या तिथं घरी आहे ना, ए पोरा खाऊ नको का, देवाला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून सगळं कसं आहे, स्वच्छ आहे, टापटीप आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्या जंगलातली भिलाची बाई, तिनं जे बोरं गोळा केलेत ना, ते बोरं तिनं चाखून पाहिलेत. आणि चाखून पाहिले म्हणजे कितीतरी दिवस झालं तिनं कोलगेटच लावलेलं नव्हतं, अशी ती म्हातारी. पण गोष्ट काय माहितीये? जगाचा मालक मर्यादा पुरुषोत्तम राम राजवाड्यात पंडितांकडे गेला की त्या जंगलातल्या भिलाच्या बाईकडे गेला. नाव शबरी आहे. कुणाकडे गेला देव? कुणाकडे गेला? म्हणून देव आहे ना देव, देव उच्च नीच काही नेने भगवंत. गोष्ट काय आहे? तिष्ठे भाव भक्ती. लहान पाहत नाही, तो मोठेपणा पाहत नाही, उच्च नीच काही पाहत नाही. तो लहान पाहत नाही, मोठं पाहत नाही. पाहतो काय? फक्त अंतकरणातला भाव पाहतो. सांगू तुम्हाला, मळक्या कापडामध्ये एका गरीब ब्राह्मणानं फक्त पोहे आणले होते एवढे. मात्र सोन्याच्या सिंहासनावर बसणारा सम्राट भगवान कृष्ण पळत पळत गेला अंगणामध्ये आणि मिठी मारली त्या ब्राह्मणाला. आणि पुढे सांगू, ती पुरचुंडी खोलली आणि असणारे पोहे आधाशा सारखा देव खायला लागला. एकमेव कारण भाव आहे. काय पाहतो? फक्त भाव पाहतो. सांगू, कपडे पाहतो का हो देव? भाषा पाहतो, जात पाहतो, धर्म पाहतो, लिंग काही नाही पाहत. फक्त एक गोष्ट पाहतो, काय? तुमच्या अंतःकरणातला भाव कसा आहे? शुद्ध भक्तिभाव. पहिल्यांदा काय पाहिजे माहिती आहे? आपल्याला काही येवो किंवा न येवो, नंतर आहे गोष्ट. फक्त देवा मला काही कळत नाही आणि मी प्रामाणिक आहे, एवढं कळालं की बस झालं. किती सोपं आहे. लय कळणारे लोकांचं आजवर आयुष्यात फार काही झालं असं नाही. मात्र ज्यांचा भाव शुद्ध आहे ना, मी सांगू,
अंतकाळी आहे ना देव त्याला मिठी मारायला आला. ज्याचा भाव निर्मळ आहे म्हणून शुद्ध भक्तिभाव. पहिली गोष्ट पाहिजे काय? शुद्ध भक्तिभाव पाहिजे. दुसरी गोष्ट पाहिजे काय? पाहिजे काही नाही, दुसरी गोष्ट अशी पाहिजे की दरवर्षी कमीत कमी एकदा तरी ताईबाई केलं पाहिजे. ते तुम्हाला नाही का माहिती ताईबाई? माहिती आहे ना? हा, एकदा तरी करायचं ते. म्हणजे मला वाटतं किती क्रूर लोक आहेत, यांना कधी लेकरं झालीत का नाही? दादा ते माहिती नाही तुम्हाला, हे इकडचं, हे पुणे ग्रामीणला वेगळा आहे कार्यक्रम, इकडचं वेगळा आहे. इकडं कशी आहे ती शेळी का मेंढी दादा? काय मेंढी, आणि त्या मेंढीच्या पोटामध्ये लेकरू पाहिजे आणि त्याचा बळी घ्यायचा. नाही बाबांनो, हा नाही परमार्थ. लोकांना धक्का लागावा. अहो सांगू तुम्हाला, मुंगी रांडव होऊ नये असं ज्या संतांना वाटत असेल त्या संतांना कोंबडा आणि बकरू कापणं आवडेल का? आणि सांगू, पवार आडनाव आहे माझं तरी सांगतो, पांडुरंगाला मटण चालत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुणाला चालतं? ज्यांचे दात सुळे आहे ना त्यांना चालतं. आडनाव सुळ्यांचा आणि याचा काही संबंध नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे जिभेनं पाणी पितात, ऐका, जिभेनं पाणी पितात, ज्यांचे दात सुळे आहेत आणि ज्यांची पचन व्यवस्था आहे ना, अक्षय महाराज, त्यांना चालतं. वाढत जाईल आपलं शुद्ध भक्तिभाव. पहिली गोष्ट काय पाहिजे दादा? काय पाहिजे? शुद्ध भक्तिभाव. दुसरी गोष्ट नामाचं चिंतन. सांगू तुम्हाला, आपण हळूहळू थकत जाणार आहे बरं का. आता आपला उत्साह आहे, शारीरिक आपल्या मर्यादा होत जाणार आहे. काय केलं पाहिजे माहिती आहे? काही नाही, एक गोष्ट केली पाहिजे, अंतःकरणामध्ये चांगला भाव ठेवू. आणि दुसरी गोष्ट काय करू माहिती आहे? दुसरी गोष्ट करू नामाचे चिंतन. काय करू? नामाचे चिंतन. बसलं ना, आता मी सुरू केलं बरं का, खूपच गांभीर्यानं सुरू केलं. मागचे काही दिवस आता इतकं भारी चालू आहे माझं, इतकं भारी चालू आहे. काही नाही, रिकामा वेळ मिळाला की विष्णुपंत महाराज माझं सुरू होतं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. माझ्या प्रवासामध्ये मी असलो, मी बसल्यापासून तर उतरेपर्यंत शेजारच्या माणसाशी 2-4 वाक्य जरी झाले की नंतर परत मी सायलंट मोडला जातो आणि हल्ली सुरू झालं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणि मला असं वाटतं की काही नाही केलं पाहिजे, एवढंच करत राहिलं पाहिजे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा. काय केलं पाहिजे? परमार्थ करायचा आहे ना आपल्या सगळ्यांना मिळून. पहिली गोष्ट केली पाहिजे शुद्ध भक्तिभाव. दुसरी गोष्ट केली पाहिजे नामाचं चिंतन. आणि तिसरी गोष्ट केली पाहिजे काय? संतांचा संगात दिननिशी. संतांचा संग केला पाहिजे. 3 गोष्टी करायच्या. नामाचं का? याचं कारण सांगू तुम्हाला. याचं कारण असं आहे की नामधारक असणाऱ्या माणसाला जगण्यामध्ये वैभवाची सहज प्राप्ती होते. जो कोणी सहज निष्ठावंत आहे त्याला सहज प्राप्ती होते. काहीच नाही अडचण येत, काही अडचण येत नाही. किती अडचण येत नाही? इतकी अडचण येत नाही, इतकी अडचण येत नाही, इतकी अडचण येत नाही. आपण नारायणरावचं जर स्मरण केलं तर लक्ष्मी येईल का नाही? शुद्ध भक्तीनं. मी विनोदानं नाही सांगत आपल्याला, आपल्या सगळ्यांच्या समोर मी बसलेलो आहे, उभा आहे आणि आपण सगळी मंडळी मला पाहतात. मी कितीही साधेपणानं राहायचं बोलायचं ठरवलं तरी सुद्धा वैभव माझ्या वाट्याला, ही पांडुरंगाची कृपा आहे माझ्यावर. किती आपण सगळी मंडळी पाहता, मला 12 वर्ष झाले पाहतात. मला वाटतं ही कुणाची कृपा आहे? ही कृपा जी आहे ही कृपा नामाची आहे. कशाची आहे? हे सावता महाराजांचा अभंग सांगतो. अभंग असा आहे, सावता महाराज असं म्हणाले. सावता महाराज म्हणजे निष्काम वृत्तीनं शेतामध्ये कौशल्यपूर्ण शेती करणारा संत म्हणजे सावता महाराज.
शेतीचेही काही प्रकार असतात दादा. काय प्रकार असतात? काही नाही, उदाहरणार्थ ऊसाची एक शेती असते. ऊसाची शेती कशी असते? लावलं आणि एकदा पाणी लावलं, बहादर असा बसलेला असतो बाप भाऊ, अशोक भाऊ, आणि तो काय करतो? भरलं का नाही प्लॉट कसा पाहतो माहिती का? जाऊन नाही पाहत, खडा उचलतो, टाकतो प्लॉटमध्ये, डुबुक वाजलं की बंद करतो खटका. ऊसाची शेती कौशल्याची शेती नाही, फक्त टिपरू दाबायचं आणि पाणी भरायचं, संपलं. पण फळाची शेती त्याच्यापेक्षा काय आहे? अधिक काळजीची आहे. आणि पुढचं सांगू, फळाच्या शेतीपेक्षा पण अधिक कष्ट जर कशाला करावे लागत असतील तर ते फुलाच्या शेतीला करावे लागतात. सावता महाराज आहे ना, सावता महाराज हे फुलाची शेती करणारे होते. आमची माळियाची जात, शेत लावू बागायत, आणि शांती शेवंती फुलली. शांतीची शेवंती फुलली म्हटले. ते म्हणाले काय? ते फुलाची शेती केली. कौशल्यपूर्ण शेती करणारे, निष्काम वृत्तीनं सेवा करणारे संत म्हणजे सावता महाराज आहे. आणि गोष्ट काय? त्यांनी नामाची ताकद सांगितली. ते म्हणाले नामाची ताकद काय? ते म्हणाले नामाची या बळे न भिवो सर्वथा, कळे काळाच्या माथा सोटे मारू. काय करू? नामाची ताकद एवढी आहे, आम्ही कळी काळाच्या माथा सोटे मारू. दुसरी गोष्ट काय करू? नामाची या बळे वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचुरंगी. नामाची ताकद किती आहे? ते म्हणाले नामाची या बळे. त्यांनी सांगितलं की करोनी सुखाचा सोहळा करोनी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. आणि भक्तीची ताकद किती आहे? ते म्हणाले नामाची ताकद एवढी आहे, नामाची ताकद एवढी आहे की नामाची या बळे. आणि पुढे म्हणाले सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्तीद्वारा ओळंगती. मुक्तीद्वारा ओळंगती नामाची या बळे. सुखाचा सोहळा करू नामाची या बळे, कळीकाळाच्या माथा सोटे मारू नामाची या बळे, वैकुंठीचा देव आणू नामाची या बळे. नामाची या बळे. आणखीन काय होतं? तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघी यांचे केले काळे तोंड. काही नाही, एक गोष्ट, पहिलं चांगलं परमार्थ करायचं आहे ना, एक पहिल्यांदा अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. दुसरी गोष्ट पाहिजे ती म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतांचा संगात केला पाहिजे. गोष्ट अशी आहे की या अभंगामध्ये निर्मळा आईसाहेबांनी परमार्थ करणारा जो कुणी आहे, चांगला वागणारा जो आहे, त्यानं 3 गोष्टी केल्या पाहिजे असं सांगितलं. मात्र 8 गोष्टी करायच्या नाही हे सांगितलं. काय काय सांगितलं माहिती आहे? ज्याला वाटतं आपल्या आयुष्याचा उद्धार व्हावं त्यानं शुद्ध भक्तिभाव धरला पाहिजे, नामाचं चिंतन केलं पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे. मात्र पुढे 8 गोष्टी करायच्या नाही. काय करायचं नाही? निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, वमना समान लेखादी. काय करायचं नाही? एक, पहिली गोष्ट निंदा करायची नाही. 2, स्तुती जी होते ना कुणाची, आपली स्तुती होत असेल तर ती डोक्यात जाऊ द्यायची नाही. निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान झाले. ह्या 3 गोष्टी, 5 गोष्टी. आणि 3 गोष्टी कोणत्या माहिती? परद्रव्य, परान्न आणि परनारी. म्हणजे या 8 गोष्टी टाळायच्या आणि 3 गोष्टी करायच्या. 8 अधिक 3 किती? 8 अधिक 3 11. या 11 गोष्टी करणं हीच खरी एकादशी. विठ्ठल विठ्ठल काय सांगितलं निर्मळा आई साहेबांनी? निर्मळा आई साहेबांनी 11 गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या 3 गोष्टींच्या बद्दल आपण विचार केला आणि उरलेल्या 8 गोष्टी करायच्या नाही असं म्हणाले. निंदा नाही करायची, साधूची निंदा नाही करायची, महिलेची निंदा नाही करायची, ज्ञानवंताची निंदा नाही करायची, सर्वसामान्य दुबळा कुणी असेल तर त्याची निंदा नाही करायची. नाही करायची. बऱ्याचदा काय होतं की पुढचा आपल्यापेक्षा ताकदवान असतो, मात्र त्याचं आपण काहीच करू शकत नाही. याच्यासाठी आपल्या अंतःकरणातलं विष जे बाहेर पडतं मुखावाटे त्याला निंदा म्हणतो आपण. इतर वेळी काहीच करता येत नाही म्हणून शब्दाचा आधार घेऊन केलेली हिंसा म्हणजे निंदा आहे. आणि मी सांगू, जे लोक निंदा करतात त्यांचं कपाळ फिरतं. तुम्ही पहा, निंदक माणूस चित्तानं समाधानी राहिला आणि त्याच्या आयुष्यात वैभव आला असं शक्यच होत नाही, शक्यच होत नाही. मात्र जो अनिंदकू आहे, श्रीमद भगवद्गीता काय म्हणाले? ते म्हणाले, अर्जुना खरं सांगू का, तू गीतेचा प्रत्यक्ष श्रोता काय माहिती आहे? याचं कारण असं आहे की हे अर्जुना, देव सांगतो तुझ्याकडे काही क्वालिटी आहे.
आणि त्यातली पहिली क्वालिटी जर काय असेल तर तू अनिंदकू, अनन्यगती. तू कसा आहे? तू अनिंदकू आहे. काय? अनिंदक नावाचं वृत्त आहे. जो कुणी वारकरी असतो, चांगल्या विचारानं जाणारा आहे ना, त्यानं पहिली गोष्ट केली पाहिजे काय? निंदा करायची नाही. का करायची नाही माहिती निंदा? याचं सरळ साधं कारण असं आहे, आपण खूप निंदा केली आणि परत त्याच माणसाची जुळून घ्यायची वेळ आली ना, तर दारं बंद होतात. म्हणून निंदा नाही करायची. विठ्ठल विठ्ठल निंदा नाही करायची. दुसरी गोष्ट, बरं गोष्ट अशी आहे, दुसऱ्याचं दोष पाहिजे नाही, दोष नाही पाहिजे. बरं दुसऱ्याचे दोष पाहिजे नाही. कासयासी गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय त्यांचे उणे असे. तुकोबाराय म्हणाले, दुसऱ्याच्या दोषांचं दर्शन करत बसणं हे सुद्धा काय? पाप आहे. मात्र त्याच बाजूला आपले दोष आहे ना, त्याचं कायम परीक्षण करत राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे, कायम शिकत राहिलं पाहिजे. आज सकाळीच डोळे चोळून मी उठलो आणि आमचे एक सहकारी होते, त्यांना एका विषयामध्ये उठल्याबरोबरच मी पहिलाच प्रश्न काय विचारला, अमुक विषयामध्ये माझी काय चूक झाली असं तुम्हाला वाटतं? सांगू, याचं कारण असं आहे, आपण कायम आत्मपरीक्षण करत राहिलं पाहिजे. कायम परीक्षण. जो माणूस आयुष्याचं परीक्षण करत नाही त्या माणसाच्या आयुष्याला मोठेपण प्राप्तच होत नाही. जो माणूस स्वतःची चिकित्सा करतो तोच माणूस प्रगती करू शकतो. कालच्यापेक्षा आज मी अधिक उत्तम वागेल, आज माझं आयुष्य, मला जे काही हवं आहे, मला ज्ञान हवं असेल तर कालच्यापेक्षा मी ते अधिक मिळवेल, मला बळ हवं असेल तर मी कालच्यापेक्षा अधिक मिळवेल, मला पैसे जरी पाहिजे असेल ना तर ते कालच्यापेक्षा मला अधिक मिळावे, ही भूमिका असली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले, काय म्हणाले? माझे मज कळू येते बघून. काय म्हणाले? दुसऱ्याचे दोष न पाहिजे नाही, मात्र स्वतःचे जर दोष असतील तर त्याची चिकित्सा करत राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले, माझे मज कळू येते बघून, काय करू मन अनावर, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी, वाचावदे परी करडे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. तुकाराम महाराजांची भाषा आहे. पहिली गोष्ट काय? निंदा, दोष, स्तुती केली पाहिजे का? केली पाहिजे. मी सांगू तुम्हाला, कृती नाही करता आली ना हरकत नाही चांगल्या कामामध्ये, पण कमीत कमी चांगल्या कामाची स्तुती करल्यानं सुद्धा पुण्य मिळतं. बऱ्याचदा काय होतं, आपण योगदान तर देत नाही. बरं, आपण सगळी मंडळी इथं बसलेले, मला खरं सांगा, पैसे कष्टानं मिळतात का प्रारब्धानं मिळतात? माझं मत थोडं निराळ आहे. माझं मत असं आहे की पैसे प्रारब्धानं मिळतात. कष्ट तर लई करतात लोक, खूप करतात. पैसे कशानं मिळतात माहिती आहे? अनेक मोठ्या संधी आपल्याला योगायोगानं मिळतात. कष्टाचा वाटा त्यात असतोच, मात्र खूप मोठ्या संधी ज्या आहे त्या कशानं मिळतात आपल्याला? कशानं? प्रारब्धानं मिळतात. मी सांगू तुम्हाला, मग ते प्रारब्ध कसं घडतं माहिती आहे? ते पुण्यानं घडतं. प्रारब्ध कशानं घडतं? पुण्यानं घडतं. आपण सगळी मंडळी, आता मी कीर्तनाला कुठंतरी गेलो समजा, मला पाकिट किती रुपये मिळणार आहे मला माहिती असतं का? मी सगळ्या ठिकाणी सारखेच कष्ट करत असेल की नाही, मात्र कधी कधी जास्त मिळतं आणि कधी कधी येळकोट. मी विचार करतो, मी सांगू तुम्हाला, माझ्या लक्षात असं येतं की माझ्या स्थिरता काय येते? स्थिरता येण्याचं कारण असं आहे, मला माहिती आहे काय, हे जे मला मिळालंय हे माझ्या कष्टानं मिळालेलंच नाही. मला जे मिळालंय ते प्रारब्धानं मिळालंय. एका विशिष्ट टप्प्याला कष्ट थांबतात आणि कष्ट थांबल्यानंतर मोठ्या संधी कशानं मिळतात आपल्याला? बोला ना. बरं, ते प्रारब्ध कसं घडतं माहिती आहे? काही नाही, तुम्ही पुण्य केलं की प्रारब्ध घडतं. नालायकपणा केला की तुमचं प्रारब्धाचं वाटोळं होतं, हातात आलेली संधी सुद्धा जाते. म्हणून गोष्ट काय केली पाहिजे? निंदा करायची नाही, दोष दर्शन करायचं नाही. श्रीमंत होण्याचा रस्ता सांगतो, चांगला मारवाडी कुणाची निंदा करत नाही करत. चांगला राजकारणी तुम्ही पहा, चांगला राजकारणी आहे ना, निंदा नाही करत कुणाची. तो म्हणतो बरोबर आहे म्हणजे काय? आपण कितीही वकलो ना त्याच्या समोर तरी तो म्हणतो बरोबर आहे. इंटरेस्टिंग आहे. अरे काय इंटरेस्टिंग आहे? आपला साहेब समोर आणा तुम्ही. मोठा का झाला माहिती आहे साहेब? अनिंदकू, निंदा नाही करायची. दुसरी गोष्ट काय, किती मूर्ख असला ना तरी तो मान देतो, या नमस्कार बसा, काय म्हणता, काहीच नाही, माहिती असतं त्याला हे मूर्ख आहे, पण मान देतो. दुसरी गोष्ट, दोषांची चर्चा करत नाही. निंदा, दोष, स्तुती, मान आणि अपमान
किती छान गोष्ट आहे. मान मिळाला तर हुरळून जायचं नाही आणि अपमान झाला तर खचून जायचं नाही. किती साधी गोष्ट आहे. एवढं साधे सरळ 5 सूत्र निर्मळा आई साहेबांनी सांगितले. ते म्हणाले निंदा, दोष, स्तुती, मान आणि अपमान या 5ही गोष्टी दूर ठेवायच्या. अभंगाचं पुढचं चरण म्हणा. मान अपमान निंदा दोष स्तुती मान अपमान निंदा दोष स्तुती मान अपमान आदि वमना समान काय गोड आहे शब्द. निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान. सांगू तुम्हाला, हे ट्रॅप आहे बरं का सगळे. दुसरा कोणीतरी आपला अपमान करतो आणि आपण त्याचा सूड घेण्यासाठी आपलं आयुष्य वाया घालवतो. अपमान लावून घ्यायचा नाही. आणि कुणीतरी मान देतो आपल्याला आणि त्या तात्पुरत्या मानाच्या भानगडीमध्ये त्या मूर्ख माणसाच्या सेवेसाठी आपण आयुष्य वाया घालवतो. मानाच्याही नादी लागायचं नाही, अपमानाच्याही नादी लागायचं नाही, निंदेच्याही नाही नादी लागायचं, स्तुतीच्याही नाही लागायचं आणि दुसऱ्याचे दोषही पाहिजे नाही. वहा वहा रे मौज फकीरांदी, कोई पूजत फूलन मालन से, कोई अंग सुगंध लगावत है, कोई देत है रूखा सूखा टुकड़ा, कोई धूल उडावत है तन में वहा वहा रे मौज फकीरांदी. गावात आपण गेलो आणि गेल्यानंतर गुलालाच्या पाकळ्या उधळल्या आपल्यावर, गुलाबाच्या हार घातला तरी स्थिर राहिलं पाहिजे. आणि थोडंसं बाहेर आलं ना अचानक एखाद्यानं दगड जरी फेकून मारला, निंदा दोष स्तुती मान अपमान व मना समान लेखाधीन. पुढची गोष्ट केली पाहिजे. काय केली पाहिजे? काही नाही, 3 गोष्टी टाळल्या पाहिजे. काय टाळल्या पाहिजे? 1 परद्रव्य टाळलं पाहिजे, 2 परान्न टाळलं पाहिजे आणि 3री गोष्ट दुसऱ्याची बाई टाळली पाहिजे. किती नेमकं आहे. आत्ता पाहतो ना आपण सगळे सकाळपासून आहे ना, जे जे बातम्या आल्या असतील अशा सगळ्या बातम्या समोर घ्यायच्या आणि बातम्या समोर घेतल्या की फक्त पाहायला सुरुवात करायची. जो जो गुन्हा आपल्याला दिसतो ना, असं त्याला काय करायचं, पाहायचं. एक तर लक्षात असं येतं, एक तर तो गुन्हा पैशाहून झालेला असतो किंवा दुसरा गुन्हा बाईच्या प्रकरणाहून झालेला असतो. म्हणजे पुरुषांच्या पण प्रकरण असतात. असं काही एकतर्फी बोलणं हा पण आहे ना भाषिक भ्रष्टाचार आहे. पहिली गोष्ट काय आहे की पैशाचं प्रकरण असतं, बाईचं प्रकरण असतं किंवा 3रं प्रकरण असतं ते इगोचं असतं, अहंकाराचं. मी सांगू तुम्हाला, हा अभंग एखाद्यानं व्यवस्थित वाचला त्याच्या आयुष्यात गुन्हाच होणार नाही. का? निंदा दोष स्तुती मान अपमान परद्रव्य परान्न परणारी संपलं. याला आळं मारलं रे मारलं की परमार्थ सोपा झाला. किती सोपा आहे. आणि मी सांगू तुम्हाला, हे मी बोलत असताना विचार असा केला, माझ्याकडे सॅम्पलच आहे. माझ्याकडे म्हणणं असं आहे की दुसऱ्याचं खाऊन खाऊन बुद्धिभ्रष्ट झालेल्या लोकांची यादी आहे माझ्याकडं. म्हणून सांगू तुम्हाला, नादी नका लागू. 2च ठिकाणी खा. कुठं खा माहिती आहे? एक तर आपल्या घरी खाल्लं पाहिजे किंवा संतांच्या पंक्तीत खाल्लं पाहिजे. इतर ठिकाणी चाल चाल तुला आज पार्टी देतो असं म्हटलं ना, ते खाऊ घालतं. ते खाऊ घातलेलं रक्तात जातं. आणि सांगू, आहार तैसा विहार आणि धातू तैसा ढेकर. जसं आपण अन्न खातो आणि ज्याचं अन्न खातो ना त्याचे दुर्गुण आपल्याला लागतात. म्हणून पहिली गोष्ट केली पाहिजे, तुम्ही सगळी मंडळी आहे ना, माझी विनंती आहे बरं का तुम्हाला, पर्सनल पार्ट्यांना जाऊ नका. विठ्ठल 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 परान्न नको नको, परान्न नको. प्रसाद ग्रहण करायला जाऊ, बाहेरचा प्रसाद आहे ना खायला जाऊ, काय अडचण नाही.
मात्र दुसऱ्याचं अन्न नको. दुसऱ्याचं अन्न नको म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे, कष्ट न करता आपण दुसऱ्याच्या जीवावर खायचं बरं आहे का हो? नाही. मात्र जर त्या गोष्टीला पारमार्थिक अधिष्ठान असेल, एखाद्यानं कीर्तन ठेवलं आणि त्याच्या घरी जेवण आहे, जेवायचं नाही का? जेवायचं. जिथं परमार्थ होतोय आणि ज्या अन्नाचा प्रसाद झाला ना, त्या अन्नासाठी रांगेत उभं राहून खाल्लं पाहिजे. मात्र दुसरा कोणताही हेतू असणाऱ्या अन्नाच्या नादी लागू नका. दुसरी गोष्ट, पैशाच्या नादी लागू नका. दुसऱ्याचा पैसा ओरबाडायचं, मी सांगू, हे काही खरं नाही बाबा. अशांती देणारी गोष्ट आहे, वाढत जाईल हे. आणि तिसरी गोष्ट, परनारीचा विटाळ. गोष्ट अशी आहे, भजन करा, विठ्ठल विठ्ठल ते एक जणानं लय भजन केलं, निकू दादा. सकाळी काकडा, दुपारी गाथा भजन, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन, विष्णुपंत महाराज जागर, असं लय केलं त्यानं. इतकं केलं, खूप केलं, लय केलं. आणि त्याच्या पुण्याईच्या बळावर तो झाला इंद्र. कोण झाला? इंद्र झाला आणि इंद्राच्या सिंहासनावर जाऊन बसला. त्याला वैभव मिळालं की नाही? मिळालं वैभव. पण पुढची मजा फार भारी आहे. काय झालं की ते वैभव त्याला मिळालं, तो बसला. हे मिळालं, आता पुढं काय? इंद्राच्या जागेवर जाऊन बसला. इंद्राचं मंत्रिमंडळही मिळालं त्याला, इंद्राचं घरही मिळालं, इंद्राची ताकदही मिळाली नाही. फक्त एक गोष्ट मिळायची राहिली होती. कोण? इंद्राची बायको. नाव शशी, नाव तिचं. मिळायची राहिली. अस्वस्थ झाला हा. म्हणला एवढं सगळं मिळालं, मी इंद्र एवढं पुण्याई केलं, एवढं कमावलं, आणि हेच कसं काय नाही मिळालं मला? त्या हरिभक्ती पारायणाचं नाव होतं नुहुष. काय झालं? सगळं मिळालं म्हटला. त्या नुहुष आहे ना, इंद्र झाला आणि त्याला असं वाटलं सगळं मिळालं आपल्याला, फक्त काय नाही मिळालं? इंद्राची बायको मिळायची राहिली. म्हटलं काय केलं पाहिजे? यानं निरोप पाठवला तिला की तू हवेस मला. ती बहादर होती, तिनं निरोप पाठवला की हा, की जर तुला वाटत असेल तर आजवर या जगामध्ये कुणीच जशा वाहनानं आला नसेल ना, तशा वाहनानं तू ये, तर मी तुझा स्वीकार करेल. तिचं सल्लागार मंडळ होतं चांगलं बाळासाहेब. तिचे सल्लागार कोण होते माहिती आहे का? नारायण. नारायण हरिभक्त सल्लागार आहे. नारायण 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 नारायण. शशीला कुणी सांगितलं होतं? हे नारदाने सांगितलं होतं, तू असं काहीतरी कर. झालं का? हे पत्र कुणाकडे पोहोचलं? नुहुशाकडं पोहोचलं. आणि नुहुश विचारच करत होता, तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली, दरवाजा उघडला आणि तिथं नारायण. कोण? इकडं सांगणारा परत कुठं? तिकडं गेला. चहा पाणी वगैरे होणं झालं आणि विचारलं, का रे एवढा का चिंतेत? ते म्हणले काही नाही, थोडं सोसायटीचं कर्ज झालं, कसं करावं? मग एक काम कर ना, तुझी गंगथडीची 2 एकर विकून टाक ना. हे कोण? नारायण. ते नाही का, मी बसून देतो व्यवहार म्हणणारे बहादर असतात की नाही, ते तिकडचं चाललंय. ते म्हणले नारायण. का रे काय अडचण झाली? ते म्हणले काही नाही, सगळं मिळालं, फक्त एवढं मिळायचं राहिलं. आणि गोष्ट अशी आहे की असं काहीतरी वाहन पाहिजे की आजवर कुणीच वापरलेलं नाही. सगळ्यांनी स्कॉर्पिओपासून कॉलिसपर्यंत आणि छोटा हत्तीपासून बैलगाडीपर्यंत सगळ्यांनी वापरलं सगळं. काय पाहिजे? विचार केला आणि त्याला सल्ला दिला. काय? ते म्हणले काही नाही, साध्या लोकांच्या पालखी जी असते तिला ती भोई लोक असतात. मात्र तू एक काम कर. काय कर? तू काम असं कर की तू पालखी घे, पालखीत बैस आणि सप्तऋषींना आहे ना तुझी पालखी उचलायला सांग. बापरे, सप्तऋषी, आपण कल्पना करा, आपल्या सगळ्यांचं गोत्र जे आहे ना, एका ऋषीचं गोत्र आहे. आपली सगळं काय ज्ञान परंपरा एका ऋषीपासून आहे आणि ते तू उचलायला सांग म्हणे. यानं फरमान काढलं आणि त्या सगळ्या ऋषींना बोलवलं. पुढे 3 ऋषी, मागे 4 ऋषी याची पालखी उचलली. आता ऋषी मंडळी जी काय, ती काय रोज व्यायाम करणारी आहे का पालखी याला आखाड्यात जाऊन? ते आपले साधे लोक ना, ते गडबडीमध्ये. आणि त्यातल्या त्यात ते ऋषी कसे, तरुण असतील का म्हातारे? ते म्हाताऱ्या ऋषीचं काय झालं की गडबडीमध्ये खांद्याला त्याच्या टोचलं आणि टोचल्याबरोबर काय झालं, ते थोडं म्हातारा असं हे झालं आणि त्याची पालखी हल्ली. सत्तेचा माज एवढा विचित्र असतो
ते पालखीत असं निवांत बसलेलं होतं ना, त्यानं त्या ऋषीच्या कमरातच लाथ घातली अशी. बोलू मी पुढचा ऐका. आत्तापर्यंत सहन करणारे साधू त्यांनी पालखी खाली ठेवली आणि त्या नहुषाला शाप दिला की तुझ्या पुण्याईच्या बळावर तू इंद्रपदाला प्राप्त झाला, मात्र दुसऱ्याची बाई, दुसऱ्याचं द्रव्य आणि साधूचा अपमान तू केला, तू नरकामध्ये जाशील, नाही पाताळात जाशील आणि पाताळात जाऊन विषारी नाग होऊन राहशील. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्ध्या ओळीत संपवला विषय. ज्ञानेश्वर महाराज काय झाले? नहुष राजा झाला, परी राहटी भांबावला. काय शब्द वापरले ते? म्हणाले नहुष चक्रवर्ती सम्राट झाला, मात्र गडबड अशी झाली की सत्ता त्याच्या डोक्यात गेली आणि त्यानं साधूला लात मारली, आयुष्याचं नुकसान झालं. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज. माऊली